खरंच ही चिक्की जी आहे ती या हिवाळ्यामध्ये मी दोनदा बनवली, पण दोनदा फसली. का फसली ते मी तुम्हाला पुढे सांगतेय. आज जी बनवली आहे त्याच परफेक्ट आपली चिक्की इथे तयार झाली आहे, म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करतेय. चिक्कीसाठी 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ आपल्याला वापरायचा आहे. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून त्याच्यावरची सालं काढून त्या हातानेच अर्धे शेंगदाणे आपण कट करून घेतलेत. बघा, शेंगदाणे झाले की लगेचच बटर पेपरला मी तूप लावून घेते, कारण नेहमी ही चूक मी करत होते. गुळाचा पाक तयार व्हायला लागला की मग मी बटर पेपरला तूप लावून घेत होते, मग खूप घाई गडबड होत होती. तसं करायचं नाही, अगोदरच ती तयारी करून ठेवायची. गुळाचा पाक तयार करताना नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा, जड कढई वापरायची नाही, नाहीतर ती उचलता येत नाही. पॅनमध्ये गूळ काढून घेतला, त्यावरती 2 चमचे पाणी घातलं. नंतर गूळ चांगला जो आहे तो उकळी येईपर्यंत आपल्याला इथे हलवून घ्यायचा आहे. इथे पाक तयार व्हायला सुरुवात होते. काही मिनिटातच थंड पाण्यामध्ये पाक आपल्याला काही थेंब ओतून बघायचा आहे. जेव्हा तो तुकडा पडतो त्या पाकाचा, तेव्हा समजायचं की पाक तयार झालाय. लगेच शेंगदाणे घालून घ्यायचेत, मिक्स करून घ्यायचेत. गॅसची फ्लेम बंद करून बटर पेपरवरती आपण शेंगदाणे जे आहेत ते काढून घ्यायचेत. हे पुढचं जे काम आहे ना ते फटाफट करायचं. लगेच दुसरा बटर पेपर त्यावरती घेऊन मी लाटण्याने पोळीसारखा आकार या चिक्कीला दिलाय. तर इथे काही चुका थोड्याफार माझ्या होत होत्या, त्यामुळे चिक्की जी आहे ती परफेक्ट बनत नव्हती. पण आज जी चिक्की आहे ती परफेक्ट बनली आहे. आणि अजून एक, चिक्की बनवताना चिक्कीचाच गूळ वापरा, नाही तर जर मोकळा गूळ वापरला तर ती चिक्की ना बांधली जात नाही. टेस्टला छान लागते पण बांधली जात नाही.